ऊर्जा साधने या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला दिसतोय एक नकाशा आपल्या भारताचा. तर ह्याच्यामध्ये काय नमूद केलंय तर प्रमुख कोळसा आणि खनिज तेल क्षेत्र ही आपल्या सूचीमध्ये दिलेली गेलेली आहे खाली. आणि तुम्ही ह्याचं व्यवस्थित निरीक्षण करायचंय. सूचीमध्ये एक विशिष्ट चिन्ह दिलं जातं की कोळसा क्षेत्र. तर कोळसा क्षेत्र कोणत्या चिन्हानी आहे, तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे कोणत्या चिन्हानी, तर असे 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 रेषा आहेत. मग ते जिथं जिथं आपल्या नकाशामध्ये दिसतंय ते तुम्ही बरोबर लक्षात घ्यायचं की हे क्षेत्र संपूर्णपणे कोळसा क्षेत्र ह्याच्या मध्ये समाविष्ट केलेले आहे. मग त्याची नावं तुम्हाला लिहायची आहेत. त्याच्या संदर्भाने पुढच्या विभागामध्ये काही प्रश्न पण आहेत. बरोबर आहे? आलं लक्षात? ही सूची इथं दिली गेलेली आहे आणि प्रश्नोत्तर आता पुढच्या उपक्रमात आहेत. तर ते हा नकाशाचा वापर करून त्या प्रश्नांचे आपल्याला उत्तर द्यायची. चला पुढे जाऊया. नकाशाच्या आधारे या प्रश्नांची उत्तरं लिहायची त्या सूचीमध्ये दिलेल्या चिन्हांचा उपयोग करून. तर भारतातील कोळसा क्षेत्र असणारी राज्य कोणती? त्याच्यानंतर अरबी समुद्रातली खनिज तेल क्षेत्राचं नाव काय? मोठ्या प्रमाणावर कोळसा क्षेत्र असलेल्या 2 राज्यांची नावं तुम्हाला सांगायची म्हणजे लिहायची आहेत. आपल्या वहीमध्ये व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित ते नमूद करायचं आहे. अगदी व्यवस्थित त्याची नोंद करायची आहे. आलं लक्षात? तुम्हाला तुमच्या वहीमध्ये या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित नमूद करायची आहेत. त्या आपल्या पहिल्या या चित्राचा या नकाशाचा उपयोग करू. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे, ईशान्य भारतातील खनिज तेल क्षेत्र ही कोणती आहे? आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये कोणते खनिज साठे हे आढळतात? आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यातील खनिज साठे हे कोणत्या कोणत्या राज्याशी निगडीत आहेत? बरोबर? पुढे जाऊया. आता आपण बघणार आहोत बायोगॅस. तर बायोगॅसची निर्मिती कशी केली जाते आणि या बायोगॅसचा काय वापर आहे ते आता आपण बघणार आहोत. तसंच दुसऱ्या आपल्या मुद्द्यामध्ये कचऱ्यापासून ऊर्जा ही कशी निर्मित केली जाते आणि ती कुठं केली जाते. म्हणजे आता उदाहरण म्हटलं तर बायोगॅस आपला खेडेगावामध्ये आपल्याला भेटतो आणि ही कचऱ्यापासूनची जी ऊर्जा निर्माण केली जाते ही मोठी शहरं आणि महानगर यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. चला तर पहिल्यांदा बघूया आपला बायोगॅस. तर आपण चित्रामध्ये बघतोय ह्या बायोगॅसचं चित्र बघा. असा गोल केलेला एक खड्डा आहे. त्याच्यानंतर या खड्ड्याला एक आवरण असं केलेलं आहे गोल आणि त्याच्यानंतर एक झाकण बसवलेलं आहे आणि त्या झाकणावरती आपल्याला दिसतंय की 2 ट्यूब पण निघालेले आहेत आणि त्या झाकणाच्या मध्यभागी अशी एक छोटीशी अशी नळी ठेवली ज्याच्यातून ती उघडी आहे. एवढीशीच आहे त्याचं तोंड पण ती उघडी आहे. बरोबर? आणि त्याच्यातून हे थोडासा वायू त्याच्यातून बाहेर जातो आणि शिवाय ते टंकी पूर्णपणे झाकलेली आहे आणि त्याच्यातून ते 2 ट्यूब्स निघालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये काय काय टाकलं जातं तर प्राण्यांची विष्ठा, जैविक पदार्थ म्हणजेच टरफलं म्हणा, पालापाचोळा म्हणा. त्याच्यानंतर याचा वापर करून बायोगॅसची निर्मिती ही केली जाते. आता तो सगळा हा जो प्राण्यांची विष्ठा, हे जैविक पदार्थ म्हणजे जसं की टरफलं, पालापाचोळा हे जसं की आतमध्ये टाकलं जातं त्या टंकीच्या आतमध्ये त्या खड्ड्यामध्ये की त्याच्यामध्ये एक प्रकारचा वायू निर्माण होतो. कारण त्या सगळ्या वस्तू कुजतात. कुजल्या की सडतात आणि मग त्या सडल्या की त्याच्यातून एक प्रकारचा वायू त्याच्या आतमध्ये तयार होतो आणि मग त्याच्यावरती ही बायोगॅसची निर्मिती केली जाते. मग याचा वापर कुठे कुठे होतो तर स्वयंपाकघरातील गॅस, त्याच्यानंतर पाणी गरम करणं, त्याच्यानंतर दिवे प्रकाशित करणं इत्यादी इत्यादी यासाठी उपयोग होतो. मग हा आपण बघतोय की हा प्रामुख्याने आपल्याला खेडेगावातच आढळणार हा बायोगॅस.
तर त्याच्यासाठी मग आपल्या काही शेतकऱ्यांनी काय केलंय, तर घराच्या आवारामध्येच बायोगॅस प्रकल्प हे उभे केलेले आहेत आणि त्याच्यामुळंच त्यांच्या घरातल्या ऊर्जेची समस्या आता कायमची संपते मग, बरोबर. कारण बायोगॅस त्यांच्या घरातच असल्यामुळं जसं काही त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये गॅस उपलब्ध होतो, दिवे प्रकाशित होतात, त्याच्यानंतर पाणी गरम करणं, म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्यांना आपोआपच मिळतात. त्याच्यामुळं त्यांच्या घरातल्या ऊर्जेची गरज ही त्यांची भागते. आलं लक्षात? पुढचं आहे आपलं कचऱ्यापासून ऊर्जा. आपल्याला खाली चित्र तर दिसतंय बघा, कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प आपल्याला इथं दिसतोय. आता हा प्रकल्प मोठी शहरं, महानगर याच्यामध्येच केला जातो मोठ्या प्रमाणावर. कचऱ्याची विल्हेवाट लावणं ही एक मोठी समस्या अशा शहरामध्ये दिसून येते. आता आपण मुंबई शहरात राहतो, त्याच्यामुळे आपल्याला ह्याची सहज कल्पना येऊ शकते, की आपल्याकडे किती कचरा निघतो आणि मग त्याची विल्हेवाट कशा रीतीने लावतात. तर तिथल्या कचऱ्याचं वर्गीकरण करून जैविक कचऱ्याचा वायू निर्माण करण्यासाठी वापर केला जातो. म्हणजे असाच तो पण कचरा साठवून त्याच्यावरती त्याची आता काय काय निर्मिती काय काय होते ते आपण बघूया. तर या वायूपासून विद्युत निर्मिती करता येते आणि यामुळं शहरातल्या कचऱ्याच्या समस्येवर आपल्याला भविष्यामध्ये मात करता येते. म्हणजे ह्याच्यावर आपण संपूर्णपणे ही उपाययोजना केलेली आहे. तसंच वीज निर्मितीच्या बाबतीमध्ये शहरं ही स्वयंसिद्ध होऊ शकतात. कारण मग तिथेच त्या कचऱ्याच्या वरतीच जर वीज निर्मिती होऊ शकते, तर मग ती शहरं ही वीज वीज बाबतीत म्हणजे आपल्या वीज आपल्याला जी पुरवली जाते त्याच्या संदर्भामध्ये अगदी स्वयंसिद्ध, म्हणजे त्यांना कुठलीच गरज भासणार नाही. बरोबर आहे? पुढे जाऊया. आता वरच्या सगळ्या आपण ऊर्जा साधनं ही आपण जी बघितलेली आहेत, ती वनस्पती आणि प्राणी यांच्या मृतावशेषामुळे निर्माण झालेली असल्यामुळं त्यांना जैविक ऊर्जा असं म्हणतात. काय म्हणतात? जैविक ऊर्जा साधनं. तर युरोनियम आणि थोरियम अशा खनिजांच्या अणूचे विभाजन करून ही ऊर्जा निर्माण करता येते. तर आता यासाठी अगदी थोड्या प्रमाणामध्ये या खनिजांचा वापर करून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करता येते. मग आता याच्यामध्ये या अंतर्गत ह्याच्या आतमध्ये भारतासह काही संयुक्त संस्थानं, मग काही रशिया, फ्रान्स, परत एकदा मुद्दा स्पष्ट करते. तर आता ह्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण जी करता येते याच्यामध्ये आपल्या भारत देशाबरोबरच काही संयुक्त संस्थानं, रशिया, फ्रान्स अशा काही मोजक्याच देशामध्ये या ऊर्जेचा वापर करण्यात येतो. बाजूलाच आपण अणुऊर्जा प्रकल्प बघत आहोत, त्याचं चित्र आपण बघत आहोत. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. एक आहे बायोगॅस आणि दुसरं आहे कचऱ्यापासून ऊर्जा. अर्थात ह्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया. चला.